दुपार पण टळून गेली. शुभूला नोकरी मिळाली असेल का? आता पावसा पाण्याचा कुठे फिरत असेल तो? घराबाहेर पडताना जेवूनही गेला नाहीये. देवा, त्याला कुठेतरी चांगलं काम मिळते. आई 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 गो बाई श्रावणी, ते पाय चेपताना बघून बघून आमचेच पाय दुखायला लागले गो. बाय 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 बाई, आता आईचे पाय चेपून झालेच असतील तर आमचे पण पाय चेपून दे. शोभाताई, मी तुमचे पाय चेपणार नाही. काय बोललीस? आमचे पाय चेपणार नाही? श्रावणी, नणंद आहे मी तुझी, त्याच्यामुळे आम्ही जे बोलतो ते करायचं. पाय चेपायचे. काय ना, त्या सासूबाई आहेत माझ्या आईसारख्या आहेत, म्हणून त्यांचे पाय चेपते मी. तुम्ही वयाने मोठे आहात, मग आदर करेन ना मी तुमचा, नक्कीच करेन, पण म्हणून काय चाकरी करणार नाही. ए नट्ट मोगरे, काय बोलाली ग माझ्या पुरीला? हा, या घरात ना नंदेला सुद्धा सासू एवढाच मान असतो. माहितीये का तुला? आणि काय हुज्जत घालत बसले तिच्या बरोबर? चेप की पाय. काय झालं? तुला जमत नाही काय? मग नसल जमत ना, आमचे नियम पाळायचे होत नाहीत ना, तर बाहेरचा रस्ता मोकळा आहे, निघ. नाही, मी आता हे घर सोडून कुठेही जाऊ शकत नाही. जोपर्यंत शुभूचं विखुरलेलं कुटुंब मी पुन्हा एकत्र आणत नाही, तोपर्यंत मला इथेच राहावं लागेल. चेप. बरं वाटलं, बरं वाटलं. थप 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 पायी केवढे दुखत होते पाय आमचे. बघितलं काय आई? तुझी सून कशी ताळ्यावर आले, कसा माज उतरला नाही, म्हणजे लोकांचा कसा माज उतरला नाही. बाई केवढा दुखतोय. हे काय चाललंय? पायचे बमचे फोन ठेव आधी. अगे, ती बोलली ना फोन ठेव म्हणून. हा, काय चाललंय तुझं? हातातलं काम सोडून सारखी काय फोनवरती असत्या? चेप की चेप म्हणते ना होती. एका वेळी एक काम करावं माणसाने. ठेव फोन, पाय चेप.
हॅलो ये होय येतो 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 काय कुठे कुठे निघाली एवढं घाईघाईत? आई तू काय थांबली दाबा पाय श्रावणी फोन का नाही उचलत आहे? 2 रिंग झाल्यात, 3री रिंग झाली, तिने फोन कट केला. ती असं कधी करत नाही ग. नको काळजी करूस, ती कामात असेल. फ्री झाल्यावरती करेल तुला कॉल. नाही, मी तिला पुन्हा फोन करणार आहे. जोपर्यंत ती माझ्याशी बोलत नाही मी नाही शांत बसणार आहे. मला तिच्या तोंडून ऐकायचंय ती ठीक आहे की नाही. श्रावणी, अपर्णा, विश्वंभरनी काय सांगितलंय तुझ्या लक्षात नाहीये? श्रावणीचं नाव सुद्धा या घरात घ्यायचं नाही हे माहितीये ना तुला? तरी सुद्धा तू तिला चोरून फोन करत होतीस. विश्वंभरला सांगू का तुझं काय चाललंय ते? नाही, मी ते काय काय करताय तुम्ही? मम्मा, मम्मा काय केलंस हे? तू तर गप्पच बसा. या घरामध्ये आतापर्यंत जे काही घडलंय ना ते सगळं तुझ्या अतिशहाणपणामुळे झालंय. त्या शुभ्याला जामीन दिलास, तो आला मंडपात, श्रावणीशी लग्न काय केलं आणि आता गेली ती त्याच्या बरोबर त्याच्या घरी. मम्मा, मी जे केलं ना ते योग्यच केलं. आणि मामीशी वागायची ही पद्धत नाहीये. कोणाशी कसं वागायचं आणि कसं नाही हे तू मला शिकवू नकोस हं, मोक्षा. कधी कधी शिकवावं लागतं मम्मा. अच्छा, काय ग, तुला काही तुझं घर बीर नाही, सासर नाही? अख्खा वेळ बघावं तेव्हा इथे असतेस ती. मी माझा संसार, माझा बिझनेस सगळं सांभाळून आहे. त्याची काळजी तू नको करूस. मोक्षा, खूप मोठी झालीस ग. इतकी की आईला दुरुत्तर करायला लागलीस. आई जेव्हा स्वतःचं कर्तव्य विसरून मनमानी करायला लागते ना, तेव्हा मुलीला तोंड उघडावं लागतं. मोक्षा, जास्त बोलू नकोस. मी तुझ्याशी नीट बोलते याचा अर्थ असा नाही की मी तुला काहीही बोलायची मोकळीक दिलीये.